माऊली रामकृष्ण हरी. संत येती घरा तोची आमचा दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे कराड तालुक्यातील ऐतिहासिक तांबवे गावातील कोयना परिसरातील म्हणजे कोयनेच्या तीरावर वसलेल्या तांबवे गावातून आणि तांबवे परिसरातून आषाढी वारी गावातील वारकरी दिंडीच्या स्वरूपात माऊलीच्या भेटीला आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघतात. परंतु याच दिंडीचा पहिला विसावा, पहिली न्याहारी म्हणजे भोजन प्रसाद हा कराडचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक मोरे कुटुंबीय म्हणजे हॉटेल साई खुशबू कराड यांच्या वतीनं दुपारी आणि त्यातील मूर्ती स्वतःला या तांबेरीला दान केली आहे. मी म्हणजे कोण नाही, येणारे तेच आहेत आणि त्यांना हा रथ दिलेला आहे. दरवर्षी हा रथ पंढरपूरला जातो आणि तिथून आल्यानंतर परत डिसेंबर महिन्यात हा रथ शिर्डी ते कराड असा हा प्रवास असतो. 2 वेळा हा रथ बाहेर जातो. मी किती मोठा भाग्यवान आहे. शिर्डीला जाताना साईबाबांची मूर्ती असते आणि पंढरपूरला जाताना विठुरायाची. सर्वांनी एका वेळेला बसल्यामुळं वाढण्याची यंत्रणा कमी पडते. सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कृष्णारी सालाबाद प्रमाणे याही वर्षी तांबवे विभागातून जाणारी पायी दिंडी ही पंढरपूरला जात असते. पण तांबव्यामधून निघाल्यानंतर पहिला विसावा आणि पहिलं दुपारचं भोजन हे कराडमध्ये हॉटेल साई खुशबू यांच्या वतीनं म्हणजे मोरे कुटुंबीय आणि जाधव कुटुंबीय यांच्या वतीनं या दिंडी सोहळ्याला दुपारची न्याहारी असते. तर हा जो जनसागर दिसतोय तो जनसागर विश्रांतीसाठी नाही, तर हा जनसागर आहे तो आपल्या प्रसादासाठी बसलेला आहे. साधारणतः 2-2.5 हजार लोकांची पहिली पंगत बसते. अशी ही महापंगत ही हॉटेल खुशबूचे मालक मोरे यांच्या वतीनं असते. उजव्या बाजूला गॅरेज आहे. त्या गॅरेजच्या समोर कचरा गाडी उभी केलेली आहे. आपली पत्रावळी द्रोट त्या गारकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. या जागेचं पावित्र्य राखायचं आहे. आपल्याला पुढच्या वर्षी याच ठिकाणी यायचंय. रस्त्यावरती जरी एखादा कागद वगैरे पडलेला असला तर तो उचला आणि त्या कचरा गाडीमध्ये टाका. पत्रावळी टाकायची आहे. लक्ष ठेवा सगळ्यांनी. एखाद्याने जर तिथं कुठं पत्रावळी घुसवली त्या मधल्या बॅरेक मध्ये तर त्याच्यावर लक्ष ठेवा.
पंगत म्हणलं की निवेदक हा महत्त्वाचा असतो, कारण सूचना देण्यासाठी आणि सर्व मुलांना वाढप्यांना सूचना देण्यासाठी यांचं काम महत्त्वाचं असतं। यानंतर वेळ येते ती दिंडीला निरोप द्यायची। पूर्ण मोरे कुटुंबीय, जाधव कुटुंबीय एकत्र येऊन सर्व संतांना, सर्व भक्तांना, सर्व वारकऱ्यांना निरोप देतात। निरोप देण्याच्या आधी मनसोक्त पांडुरंगाची आरती होते, साईबाबांची आरती होते, माऊलींची आरती होते, गणपतीची आरती होते। सगळ्यांच्या आरत्या झाल्यानंतर मोरे कुटुंबियातील सर्व सदस्य एकत्र येऊन माऊलीच्या पादुका, विना, तुळशी आणि मोरे कुटुंबियाच्या कुटुंबातील महिला असतील या सर्व एकत्र येऊन मनोभावी पूजा करतात, आरती करतात। वारीला निरोप देण्यासाठी आपले सर्वांचे लाडके हास्य सम्राट रोहित चव्हाण इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर सर्व कुटुंबीय, मोरे कुटुंबीय, रोहित सर,
अशी आरती वगैरे झाल्यानंतर औक्षण केल्यानंतर सर्व वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी टाळकरी, विणेकरी आणि दिंडीतील प्रमुख तुळशी वृंदावन येणाऱ्या महिला त्यांना निरोप देतात. भक्तिमय रसामध्ये आप्पा महाराजांची मूर्ती घेऊन, पादुका घेऊन, विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊन सर्व कुटुंबीय रथाकडं प्रस्थान करत असते. सर्व लोक दर्शन घेऊन या वारकऱ्यांना पंढरपूरला सुरक्षित जाण्याचा आशीर्वाद आणि निरोप देत असतात. हा जो सुबक असा रथ आहे तोही मोरे कुटुंबियांच्याकडून या दिंडीस दान केलेला आहे. त्याचबरोबर त्या रथामध्ये असणारी विठ्ठल रखुमाईची मूर्ती, ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आणि तुकोबारायांची मूर्ती हेही आप्पांनी या दिंडीस दान केलेले आहे. अशा पद्धतीनं घरातील पूर्ण महिला विठ्ठल रखुमाईला घेऊन या दिंडी सोहळ्याला निरोप देत असतात. संत येती घरा तोची आमचा दिवाळी दसरा, असा दिवाळी दसरा साजरा करून सर्व कुटुंबीय आणि ग्रामस्थ या दिंडीला निरोप देत असतात. सर्व तरुण, वयोवृद्ध, युवक हे सर्व या दिंडीला पंढरपूरपर्यंत पायी जात असतात. 23 वर्षाची परंपरा असणारी ही सेवा मोरे कुटुंबियांनी अखंडित ठेवलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.